तीन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा खून का केला? कारण ऐकूनच धक्का बसेल. खुनाच्या घटना या जास्त प्रमाणात महिलांच्याच कारणामुळे घडतात हे सर्व श्रुत आहे. अशीच एक खुनाची घटना नुकतीच पुणे शहर पोलीस मुख्यालय अंतर्गत असलेल्या काळे पडळ या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली. ते चौघेजण मित्र होते. ते चौघेही चैनी जीवन जगायचे. कधी त्यांच्या खाण्यापिण्याच्या पार्ट्या करायचे. पण या पार्ट्यामध्ये चेष्टा मस्करी करताना एका मित्र दुसऱ्याच्या बायकोबद्दल घाण शब्दात बोलू लागला. काही दिवस मित्राने सहन केले. मित्राला समजावून पाहिले पण त्याच्या बोलण्यामध्ये फरक पडत नव्हता. मग मात्र बायकोबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मित्राचा त्याने अन्य मित्रांच्या साथीने निर्गुण खून केला. त्या दुर्दैवी घटनेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी होळकरवाडी येथील गोसावी बाबा मंदिराशेजारी राहणारा आकाश मारुती झांबरे वय वर्ष 31 याने आपल्या इतर 3 मित्रांच्या सोबत दारूची पार्टी करण्याचे ठरवले. हांडेवाडी चौकातील तानाजी हांडे यांच्या मालकीचे सर्वे नंबर 61 मध्ये जीपीची ग्रीन व्हिला सोसायटी समोरील मोकळ्या जागेमध्ये आकाश मारुती झांबरे आणि त्याचे मित्र संतोष बबन टकले, साहिल अर्जुन कचरावत आणि आकाश उर्फ आक्या अशोक भरेकर असे पार्टी करत बसले होते. दारू पिल्यावर नेहमीप्रमाणे ते एकमेकाला आई बहिणीवरून शिव्या देऊ लागले. एकमेकाचे उणे दुने काढू लागले. हे त्यांचे नेहमीचेच झालेले होते. साधारणपणे गेल्या 1 महिन्यापासून आकाश झांबरे हा दारू पिला की मित्र संतोष टकले याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरायचा. तिच्या चालचलनबद्दल एकेरी वाईट बोलून तिची निंदा नाराजगी करायचा. त्याचे हे बोलणे नशेमध्ये असला तरी संतोषच्या जीवाला लागत होते. त्यामुळे संतोषच्या मनामध्ये राग निर्माण झालेला होता. सुरुवातीला मित्र म्हणून त्याने दुर्लक्ष केले पण त्याचा गैरफायदा आकाशने घेतला होता. तो नेहमीच तिच्याबद्दल वाईट बोलत होता. अलीकडे संतोषला त्याच गोष्टीचा राग येत होता. त्याने ही गोष्ट आकाश उर्फ आक्या अशोक मरेकर आणि साहिल अर्जुन कचरावत यांच्याही कानावर घातले. तेव्हा त्या मित्रांनी मध्यस्थी केली. आपण आकाश झांबरेला समजावून सांगू. त्याने आपले ऐकले नाही तर कायमची अद्दल घडवू असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्या तिघांनी ठरवले की आपण सगळे एकत्र असताना आकाशला समजावून सांगायचे. ती वेळ आकाशने आणली. त्याने शुक्रवार दिनांक 19 जून 2026 ची रात्री संतोष, आकाश आणि साहिल या तिघांना पार्टी करू असे सांगितले. मग त्या तिघांनी आकाश झांबरेला याच पार्टीमध्ये समजावून सांगू असे ठरवले होते. पार्टीला येतानाच संतोष वाईन शॉपमधून दारूच्या बाटलीसोबत 4-5 बिस्लरी बाटली आणि यूज अँड थ्रोचे 4 ग्लास घेऊन आला. या पार्टीमध्ये काही करून हा विषय संपवायचा असे त्याने ठरवले होते. पार्टी रंगात आली. चौघांनी दारू पिण्यास सुरुवात केली. दारूची नशा वाढू लागली तसा आकाश झांबरे याच्या डोक्यामध्ये पुन्हा किडा वळवळ करू लागला. तो पुन्हा संतोषच्या बायकोच्या चारित्र्याबद्दल अश्लीषपणे बरळू लागला. आकाश उर्फ आक्या मरेकर आणि साहिल कचरावत हे त्याला समजावून सांगू लागले. संतोष आपला मित्र आहे. त्याच्या बायकोबद्दल वाईट बोलू नकोस. हे चांगले नाही असे सांगू लागले. तो नशेमध्ये होता आणि काही समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता. तो आणखी खालच्या भाषेमध्ये बोलू लागला. मग मात्र या तिघांच्या तळपायची आग मस्तकात गेली. त्या तिघांनी त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे तिघे रागाने मारहाण करू लागले तरी त्याला जास्तच चेव चढला. तो जास्तच घाणघाण बोलू लागला. मग मात्र त्या तिघांनी ठरवले की आता याला कायमची अद्दल घडवल्याशिवाय पर्याय नाही. त्या तिघांनी मागचा पुढचा काही विचार न करता तेथे बाजूला पडलेले पेवर ब्लॉक हातात घेतले आणि जमिनीवर पडलेल्या आकाश झांबरेच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरजोराने मारले. अचानक झालेल्या माराने तो निश्चित पडला. तो जमिनीवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला. त्याची हालचाल होत नव्हते. हे पाहताच ते तिघे तिथून पसार झाले. त्याची गाडीही तिथेच पडलेली होती. दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी कोणीतरी एक तरुण गंभीर जखमी झाला असून निश्चित पडल्याची माहिती 100 नंबरवर कॉल करून कळवली. हांडेवाडी पेट्रोल पंपामागे एक तिशीचा इसम
रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्याची माहिती मिळताच काळे पडळ पोलीस स्टेशनचे तपास पथक तिथे दाखल झाले. घटनास्थळी सापडलेला मोबाईल आणि त्याच्या खिशामध्ये सापडलेल्या कागदपत्रावरून त्या व्यक्तीचे नाव आकाश मारुती झांबरे हे असल्याचे निष्पन्न झाले. लगेच त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. नातेवाईक मंडळीही घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील प्रक्रियेसाठी औषधोपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्समधून नेण्यात आले. आकाश झांबरे याचा चुलत भाऊ राजेंद्र जालेधर झांबरे यांची रितसर फिर्याद काळेवाडी पोलिसांनी नोंदवली. त्यावेळी राजेंद्र याने आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केले, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून आकाशचा खून केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यावेळी काळे पडळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित सेटे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तसेच आकाश झांबरेचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यामध्ये घटना घडली त्यावेळच्या सीसीटीव्हीमध्ये 3 लोक येवलेवाडी रस्त्याकडे दिसत होते. त्यापैकी आकाश उर्फ आक्या येवलेवाडीवरून दिवेघाट रस्त्याकडे जाताना दिसला. त्याला प्रथम ताब्यात घेतले. ते दुसरे दोघेही घटना घडल्यावर खराडवाडीकडे जाताना दिसले. त्यानुसार त्यांच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन काढण्यात आले. त्या दोघांनाही सापळा लावून पकडण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संतोषने सांगितले की 1 महिन्यापासून आकाश हा माझ्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलत आहे. आम्ही त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, परंतु तो काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, म्हणून आम्ही त्याचा खून केला. गुन्ह्यामध्ये जे पेवर ब्लॉक वापरले होते ते जप्त करण्यात आले. त्या तिघांच्या अंगावरचे कपडे, घटनास्थळावरील साधी माती, रक्तमिश्रित माती जप्त करण्यात आले. आकाश झांबरे खून प्रकरणी संतोष बबन टकले, साहिल अर्जुन कचरावत, आकाश उर्फ आक्या मरेकर या तिघांनाही रितसर अटक करून त्यांच्या विरुद्ध काळे पडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 273/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.